नमस्कार गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मोर एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जात आहोत जव्हार येथील जय विला पॅलेस। साई विला नाही, जय विला पॅलेस। ॲक्च्युली आज लक्ष्मीपूजन आहे, तरी पण आम्ही आज राईडला निघालो। बोललो चला 4-5 तासात इकडे तिकडे फिरून येऊ। त्यामध्ये जरा गुगलवरती शोधत होतो कुठे काय आहे का जागा। तर एक साधी सिंपलशी जागा आहे जय विला पॅलेस करून। मग दोघे तिघे आहे, आम्ही सोलो राईड आहे। सोलो नाही म्हणजे प्रत्येकाची सोलो राईड आहे। बाईक सेपरेट 3 जण सेपरेट। बोललं चला जाऊया सोलो राईड करूया। 3 जण मित्र आहेत, ओमकार आणि रोहन आहे। ओमकार पण खूप दिवसांनी आज जॉईन झाला राईडसाठी। बघूया काय मजा येते। आणि जय विला पॅलेस काय एवढं काय खास नाही, फक्त एक राजवाडा आहे। पूर्वज बोलतोय तिकडे आहे, बघूया तिकडे जर आपण माहिती भेटेल आपल्याला जरापैकी। आणि आज ऊन एकदम कडकडीत आहे आणि फुल गेअर्समध्ये आज रायडिंग आहे आपली। पावसाळा होता मध्ये म्हणून मी रायडिंग गेअर्स काहीच नाही घातलेले रिसेंट। आणि आज बोललो आज जरा निघतो घराच्या बाहेर आणि गेअर्स पण घालतो। आणि फर्स्ट टाईम आज गेअर्समध्ये मी राईडला गेलो नाही। मी छोट्या मोठ्या असं आहे म्हणजे एरियाच्या इथमध्ये फिरलेलो कसं, जॅकेट घेतलेले तेव्हा, नंतर नाही कधी गेलेलो। आणि डायरेक्ट आज मोठी राईड करतो। 90 किलोमीटर आहे घरापासून। पेट्रोल आपल्या गाडीत फुल रिझर्वला आहे गाडी, कारण की 2 दिवस उभीच होती दिवाळीच्या गडबडीमध्ये। आम्ही सोसायटीमध्येच फटाके फोडत होतो, गाडी ते बाहेर काढली नव्हती। तर आज पेट्रोल पण टाकायला लागेल आणि फुल नेलं आहे, फुल पेट्रोल करायला लागेल आता। चला तर मग पेट्रोल पंपवर भेटू। तर गाईस आता जव्हारच्या दिशेने आम्ही पुढे जातो आहे। आणि जय विला पॅलेस आता रस्त्यातच आहे, म्हणजे 10-1 किलोमीटरवरती, 10-20 किलोमीटरच्या आतमध्येच आहे। आणि प्रॉब्लेम असा झाला आहे ना की घरातून निघताना मी हेल्मेट नाही घातलेलं आणि जे माउंट माझ्या हेल्मेटलाच होतं। आणि ते म्हटलं पेट्रोल पंप यायच्या आधी मी जे माउंट लावून आणि कॅमेरा पण लावून आणि हेल्मेटसुद्धा घालून आणि निघीन, पण जे माउंट माझा तिकडे घरातून निघायच्या आधीच पडला। आणि त्यामुळे एक प्रॉब्लेम झाला की आपण जे रस्ते दाखवणार होतो जय विला पॅलेसच्या वेळी जाताना ते दाखवू नाही शकलो। तर आता थांबलो आहे मध्ये। हे बघा सगळे सोलो आहेत, 3 गाड्या आहेत आणि जव्हारला थांबलो आहे। बघा ही माझी गाडी, सॉरी ही रोहनची गाडी, ही माझी गाडी, ही ओमकारची गाडी। आता इथून किती दाखवत आहे रे? 4.1 किलोमीटर। ओके, म्हणजे 10 किलोमीटरच्या आतमध्ये। आता आपण पोचूच थोड्या वेळात। टायर एकदम लपलपीत झाला एकदम मस्तपैकी। आणि लास्ट टाइम आलेलो जव्हारच्या वेळी तेव्हा रस्ता लय खराब होता, आता जरा बरा रस्ता आहे। चला तर मग आता डायरेक्ट जय विला पॅलेस सांगतो तिकडे काय आहे। चला तर आता साई विला पॅलेस, साई विला नाही ना, जय विला पॅलेस आलेला आहे। गाडी इथेच पार्क केली आहे, इथे बॅरिकेड टाकलाय, बांबू टाकलाय, त्याच्या पुढे गाडी नाही घेऊन जाऊ शकत। आणि लोक खूप आलेत आज। ॲक्च्युली तिकडे बाहेर एक बॅरिकेड आहे मोठा एकदम स्टार्टिंगला, तिकडे 2 व्हीलर्सला आतमध्ये अलाउड आहे, 4 व्हीलरला आतमध्ये अलाउड नाही। हा बघा पाठी बघा कसं दिसतं। अचानक भचानकमध्ये राईड केली आहे आणि पोचलो आता जव्हार जयहर संस्थान। ओके, फोटो काढायला एक नंबर जागा आहे। बघा लोक बघा किती आहेत, सगळे बघतात तिकडे। हां पाण्याची बॉटल घेऊया। नाही कॅश बिश काय नाही, तिथे उसाचा रसवाला एक आहे। हे बघा आम्ही हे 3 आलो आहे फक्त। हा रोहन, हा ओमकार। हेल्मेट माझं दे। ओके, हेल्मेट आम्ही गाडीवर। तर इकडे आहेत ना बहुतेक काजूची झाडं आहेत, काजूची झाडं आहे। आणि इथे माहिती वगैरे लिहिली आहे, बॅनर्स वगैरे लावले आहेत। पण एक नंबर जागा, आतमध्ये एक घर पण आहे, तिकडे तर जात नाही आपण। आणि इथे विहीर आहे, सगळी काजूची झाडं आहे ती, सगळी एकूण एक। आंबा पण आहे। हां हा बघा कलमाचं झाड आहे। आणि इथे कसला पाण्याचा टाका आहे, उत्तर कोकण। हो हो, हे बघा हे पाण्याच्या टाक्या। कोल्हा बसलाय, कुठे आहे कोल्हा? ओके, इंडियन कोल्हा आहे तो।
हे काय भोवतारी फिरायचं फक्त या जयगड आतमध्ये बंद आहे. जयगड नाही काय याचं नाव जयकोच जय पॅलेस नाही रे साईला भेंडी नावच लक्षात राहत नाही साई पॅलेस ना जय पॅलेस हा जय पॅलेस ओके जय पॅलेस नाव आहे हो बॅक साईडून पण मस्त व्ह्यू आहे बोलताय ती 140 वर्ष जुना हा पॅलेस आहे साई विला आपल्या बाजूला आहे बिल्डिंग आम्ही आता प्रत्येकी आहे ना सोलो आलो आहे त्यामुळे लय कम्फर्टेबल वाणी आलो आहे आम्ही बघू शकता डबल सीट असतो ना आपण त्याच्यामुळे मागचा नखरे करत असतो हे चालव असं चालव तसं चालव आता सोलोमध्ये आपल्याला जसं कम्फर्टेबल जमतं तसं आम्ही चालवत आलो एका लेनमध्ये कोणाला ओव्हरटेक नाही करत होतं आता फोटोशूट चालू करतो आम्ही आमचा हा बघा हा आम्ही आता बॅक साईडला आहे बॅक साईडला चेहऱ्याची अवस्था बघू शकता आणि त्यावरून हे जॅकेट वगैरे सगळं शूज वगैरे सर्व घातलं आहे हे बघा ही बॅग पण आहे ग्लोव्स पण आहे हे बघा त्यांचं फोटोशूट चालू झालेलं आहे हे बघा ही बॅक साईड आहे ही बॅक साईडला आलो आता त्याचं नाव मला लिहून ठेवायला लागेल रे लक्षात राहत नाही आणि जास्त करून आंब्याचीच झाडं आणि काजूची झाडं आता इथे फोटो वगैरे काढून झालेले आहेत या ओमकारला एक जागा दिसली आहे खाली लोक इकडे कुठे जात आहेत खाली आम्ही बॅक साईडवरून आता इथे फोटो काढलेत आणि खाली एक व्ह्यू आहे रे हा रे दरी आहे महाबळेश्वर नाही माथेरान हां माथेरानला होती अशी दरी ओके हाईटवर आहे आम्ही आता एकदम वर बांधलं रे एकदम खाली पण फोटो काढतात इकडे एक नंबर व्ह्यू आहे रे लय भारी आहे जयगड गिल्ला जयगड नाही माफ करा व्हिडिओमध्ये लय मी चुकीचं नाव घेतोय कोणता आहे तो तुम्हाला मी थंबनेलमध्ये दाखवीनच जय पॅलेस जय पॅलेस हो व्ह्यू बघा इकडून फक्त हा बघा एक नंबर इथून खाली गेलं तर डायरेक्ट स्वर्गात बघा व्ह्यू बघा एवढं दमलेलो पूर्ण एनर्जी आली आता परत असा व्ह्यू बघून बॅक कॅमेरातून दाखवतो एक सेकंड हा बघा किती लांब आहे बघा तिथून हे बघा पूर्ण हाईटवरती बनवलं आहे वाटलं नव्हतं आपण घाट चढतोय लोक पण इथे आहेत तिथून आपण आलो असं फोटो काढतोय कुठून आलो आपण अरे तो पण वाटलं नाही घाट चढतोय ना डायरेक्ट हा बघा हा इथे पाठी की पॅलेस त्याचा वरचा टोप आणि त्याच्या पाठीमागे एवढी मोठी दरी आहे फोटो काढ भारी आहे तसा माझा फोटो काढा सेम इथे पण आता फोटो काढले आहेत आता पाणी बघूया कुठे पियायला भेटतंय कारण की ताण लागली आहे आणि तोंड पण धुतो पुन्हा मळलं आहे तोंड मला तर या पॅलेसपेक्षा तर इथे मजा आली बघा पाठची व्ह्यू बघा फक्त एकदम पूर्ण दरी आहे मस्त एकदम मस्त फोटो आलेत हा या व्ह्यूचे इथे ना फोटो काढा तुम्ही पण भारी फोटो आलेत पॅलेसचे तर आम्ही फोटो नाही काढलेत काय पॅलेसचा काढणार हो एक फोटो बाहेरून काढ इथून नको बाहेरून काढ मला अख्खा फोटो पाहिजे बरीच लोक आली आहेत वाटलं नाही एवढे येतील लोक हे बघा पॅलेस किती 140 वर्ष जुना वाटतो का रे One eternity later. अंग्रेजांच्या काळातलं काय आतमध्ये काय असेल डेव्हलपमेंट केली त्या लोकांनी त्यावेळी फोडलं आहे कोणतरी काहीतरी असेल आतमध्ये पाणी बिनी तर काय भेटलं नाही ते तिकडे जाऊ रोहन इथून फोटो काढ हा बघा आम्ही आता पॅलेस पूर्ण फिरून आलेलो आहे इथे कोण राहायचं काय माहिती असेल याची पण मी काय माहिती वगैरे काही इन्फॉर्मेशन काढली नाही आता ताण लागली आहे तिकडे एक उसाचा रसवाला आहे त्या उसाच्या रसवाल्याकडे जाऊया आणि पिऊया थोडासा उसाचा रस
आणि पाणी. थोडीफार इन्फॉर्मेशन देऊ का? I think I'll pass. Okay. लय मोठे मोठे फळे लावलेत, वाचायला लय कंटाळा येईल. आणि इथे सिक्युरिटी वगैरे पण आहे ना, आतमध्ये कोण बसलं आहे? म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय सरकारी आहे काय? तिकडे लिहिलं आहे संस्थापक राजे जयदेवराय जयबा मुकणे महाराज. कोणाचं तरी घर असावं आधी. बघा इथे ना सर्व लिहिलं आहे. चल थोडीफार माहिती देतो काय आहे बघू. डायरेक्ट मी आता माझा चेहरा दिसत नाही कारण की ऊन उलटं पडतं आहे. बघा डायरेक्ट इथून दाखवतो. श्रीमंत महेंद्र सिंह. वाचा आता तुम्ही पुढचं. दोन फळे लावले. वरती पण कोणतरी आहे, काहीतरी काम आहे वाटतं आतमध्ये चालू आहे. राहतात बितात वाटतं आतमध्ये कोणतरी. आता काहीतरी वर्कर असतील. हां घे ना. चला तर मग व्हिडिओला असं मोठा नाही करायचा आहे. आणि तुम्हाला बोललोच की रायडिंगचे व्हिडिओ नाही दाखवू शकणार कारण की आपला जे माउंटमध्ये रस्त्यावर पडलेला निघताना. तर उसाचा रस पिऊया हे बघा आणि परतीच्या दिशेने निघूया. आता मी इथे उसाचा रस पियालो आहे आणि उसाचा रसवाल्याला थोडी माहिती घेतली मी याची. तर एक आदिवासी राजे होते, त्यांनी हा पॅलेस बांधला आहे. यशवंतराव मुकणे. ओके. आणि आतमध्ये सुद्धा एंट्री आहे आणि 15 रुपये फीज आहे. मी त्यांना विचारलं की बाबा आतमध्ये काय बघण्यासारखं आहे काय? ते बोलले काय एवढं काय खास आहे नाही. आणि आम्हाला पण आता इथून 100 किलोमीटर लांब जायचं आहे त्यामुळे थांबत नाही. नेक्स्ट टाईम पुन्हा येऊ तेव्हा आतमध्ये जाऊ. तर तुम्ही पण आलात, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 15 रुपये एंट्री फीस देऊन जाऊ शकता आतमध्ये. आम्ही तर नाही जात आहे. बाकी आता व्हिडिओ एंड इथेच करतो आणि आता घरच्या दिशेने जातो आता. चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बोला रे. चला बाय. लास्टवाला व्ह्यू बघा. चला बाय.